नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला आज करूयात पौष्टिक मखाण्याचे लाडू. एकदम छान आणि घरगुती पद्धतीचे मखाण्याचे पौष्टिक लाडू कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जे मखाने आहेत ना, ते मखाने व्यवस्थित एका फ्राय पॅनमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून त्याचं बारीक असं कूट करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी जी आपली भाजकी डाळ असते ती पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे. ती पण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड करून घेणार आहे. ती पूड आपण पुन्हा मखाण्याचे जे एकत्र पीठ आहे आपण त्याच्यामध्ये ते एकत्र मिक्स करणार आहोत. त्यानंतर मी ते घेतलेलं आहे 1 वाटी सुकं खोबरं, डेसिकेटेड कोकोनट आपण ज्याला म्हणतो, ते पण आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे. हे खोबरं भाजायला फारसा वेळ नाही लागत. हे खूप बारीक आणि पातळ चांगलं खोबरं असतं. ह्या पद्धतीने मी ते पण हलकं गोल्डन कलरचं मी भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र करूया. पुन्हा एक आपण फ्राय पॅनकडे वळू. आता मी ते घातलेलं आहे जवळजवळ पाऊण ते 1 वाटीभर तूप. तुपाचं प्रमाण हे आपल्या लाडवाच्या बांधणीनुसार कमी जास्त आपल्याला करायचं आहे. तुम्हाला जेवढं इथे तूप गरजेचं आहे तेवढ्या पद्धतीने आपण तूप इथे वाढवणार आहोत. तर बघा सगळं तूप जे आहे ते मी व्यवस्थित मेल्ट करून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण तळूया 2 वाटी डिंक. थोडा थोडा करून बघा इथे डिंक किती मस्त फुललेला आहे. थोडा थोडा करून आपल्याला पूर्ण डिंक सगळा अशा पद्धतीने तळून घ्यायचा आहे. तळून घेतलेला डिंक आहे तो मी हळूहळू एका प्लेटमध्ये काढणार आहे आणि हा सुद्धा डिंक मी इथे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. बऱ्याच बायका काय करतात, हा डिंक आहे असा लाडवामध्ये वगैरे वापरतात. आपण तसाही करू शकतो, पण फक्त तो कधी कधी दातांना वगैरे चिकटतो, निघत नाही. म्हणून मग मी आपला सगळा जो डिंक आहे तो मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आणि आता आपल्याला तो मस्तपैकी बारीक करून घ्यायचा. चला मिक्सरचं भांडं आहे रेडी आणि आपण आपला जो डिंक आहे तो तळून बघा कसा किती कमी झालेला आहे. तर हा जो तळलेला डिंक आहे तो पण आपण ह्या ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये टाकूयात आणि सर्व इन्ग्रेडियंट्स हे छान आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया. बघा ह्यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकलेलं होतं, आपण थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे, त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मखाण्याची पावडर आणि आता आपण घेतलेलं आहे डिंकाची पावडर आणि हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर उरलेल्या तुपामध्येच मी इथे जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. ड्रायफ्रूट पण आपल्याला छान बारीक करून अगदी क्रिस्पी असे तेलामध्ये तळून घेऊयात आणि ते पण आपल्या ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करून घेऊयात. तर बघा हे सगळं आपलं जे लाडवाचं सामान आहे ना ते आता हळूहळू तयार होतं आहे. यामध्ये मला अजून हलकंसं पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे थोडे टाकणार आहे तीळ पण पांढरे भाजून मी त्याचं मिक्सरमध्ये कूट करून घेतलं. त्यानंतर मी टाकलेली आहे 1 वाटी मेथीदाणा पण जोपर्यंत चांगला कुडकुडीत बारीक होत नाही आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि मगच त्याची पण पूड आपल्याला लाडवाच्या ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये टाकायचे. तर आता आपले ड्राय इन्ग्रेडियंट जेवढे आहेत ना त्याच्या जवळजवळ अर्ध्या मापा इतका गूळ मी इथे चिरून घेतलेला आहे आणि आपण आता करणार आहोत गुळाचा पाक. अगदी आपल्याला लाडवाचं बाइंडिंग येईल, त्याला बांधता येतील इतपतच चिकट आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये फार काही पाणी किंवा असं तारबंद पाक वगैरे असं नाही करणार आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या नॉनस्टिक पॅनवरती सगळं जो गूळ होता तो गूळ आपला सगळा व्यवस्थित विरघळलेला आहे. आता आपण आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना त्याच्यामध्ये हा गूळ टाकूयात आणि पटकन हाताने मळू नका. तुम्ही बघू शकता हा फ्राय पॅनवरचा एकदम कडक आणि गरमागरम गूळ आहे. त्याला व्यवस्थित 5 मिनटं का होईना गार झाल्यानंतर आपण चमच्यानं हळूहळू ते ड्राय इन्ग्रेडियंट सगळे गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर हे सुद्धा मिश्रण मिक्स करताना तुम्ही बघू शकता मी सगळं चमच्याचा वापर केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर हे गरम मिश्रण एकसारखं करून घेतलं आहे. आता बघा या पद्धतीने आपले छान लाडू जसे आपल्याला आकारात हवे त्या पद्धतीने बांधून तयार आहे. गूळ, मखाना, डिंक, तीळ, खोबरं या सगळ्यांपासून बनलेला मखाना लाडू रेडी आहे. एन्जॉय.